श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। यार काय बोलत असतील या आतमध्ये? झालं असेल का यांचं सॉर्ट आउट? मी एक काम करते, मी बघून येते। तेजा थांब, हे बघ असलं काही करू नको, त्यांना स्पेस द्यायची असं ठरलंय ना आपलं। अगं हो ठरलंय का, पण माझी क्युरिओसिटी मला गप्पाने बसू देते। मला खरंच मला जाणून घ्यायचं आतमध्ये काय चाललंय। मला सांग, दोघांमध्ये सॉर्ट झालं असेल ना? हा म्हणजे तेवढं बोलले असतील ना, दोघं जण एकमतावर आले असतील ना? तेजा शांत हो, सगळं छान होणार आहे। हो, हे बघ आत्ता असे मस्त हसत हसत बाहेर येतील दोघे जण। अरे फुल हे मनोज ए मनोज, अरे मनोज, काय बाहेर का आलास? अरे काय काय झालं? मनोज भाऊजी काय झालं? तुम्ही अपसेट दिसताय खूप। मनोज, आतमध्ये सगळं ओके ना? नाही म्हणजे तू थोडं डिस्टर्ब्ड वाटतोयस। अरे काय झालं सांग ना। मनोज, मनोज भाऊजी, अरे अरे ए असं काय तावातावाने का निघून गेला? आत काहीतरी सिरियस मॅटर झालं वाटतं। एक मिनिट, वल्लरी आत एकटी आहे, चल चला। गॉड, चल चल लवकर चल। वल्लरी, वल्लरी का? अगं वल्लरी काय झालं अगं? शांत हो, शांत हो वल्लरी। ऐक, हे बघ, ऐक ना वल्लरी, तू काय झालंय सांग तरी। मनोज असा का निघून गेला आणि तू का रडतीयस? तेजा थांब, तिला जरा शांत होऊ दे, नको आता प्रश्न विचारूस। वल्लरी, पाणी। ठीक आहे, पाणी घे। शांत हो। हे बघ वल्लरी, माहिती आम्हाला की मनोज जसा निघून गेला ना, ते बरोबर नव्हतं। असं निघून जायला नको होतं त्याने। पण ऐक ना, नेमकं काय झालंय ते तरी सांग। तू सांगितल्याशिवाय कसं कळेल आम्हाला, है ना? सांग। एक्झॅक्टली, तू जर बोललीच नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे? हे बघ वल्लरी, नक्की काय झालंय ते प्लीज सांग आम्हाला। आम्हाला पण टेन्शन येतंय, प्लीज सांग ना, बोल ना। आम्ही दोघे जण छान बोलत होतो। मी त्यांना सांगितलं की आपण आपल्यातले प्रॉब्लेम सॉर्ट करूया। ते समजून घेत होते, ऐकून घेत होते माझं। त्यांना एक फोन आला, वल्लरी, तुम्ही परत त्या केस बद्दल बोललात का? आम्ही त्या केस विषयीच बोलत होतो। कशाला? केसचा विषय काढायचाच कशाला? आता तूच म्हटलीस ना, ते तुझ्याशी व्यवस्थित बोलत होते, मग तुमच्या दोघांविषयी बोलायचं होतं ना, तुमच्या फ्युचर प्लॅन्स विषयी बोलायचं होतं, पर्सनल लाईफ विषयी बोलायचं होतं। केसचा विषय कशाला काढलास वल्लरी? प्रेरणा जरा थांब, आता नको डिस्कस करूया। रात्र खूप झाली आहे, आपण दोघींना घरी सोडून येऊया। वल्लरी अगं, चटणी करणार होती ती तर केलीच नाही तू। जाऊ दे पुष्पे, तू बी जेवायला बसी घे ना। बसले असते हो, मनोज आणि वल्लरी यांना पोचले ना अजून।
भाऊजी, मनोज भाऊजी, आला तुम्ही? वल्लरी, वल्लरी कुठे आहे? खाली बोलते का कुणाशी? म्हणजे कुठे आहे वल्लरी? म्हण्या, अरे पुष्पा काय विचार राहिली तुले? अरे तुम्ही दोघं सोबत गेलते ना बाहेर, मग एवढ्या रात्रीचा वल्लरीला कुठे सोडी आलाय तू? म्हण्या, काय झालं बेटा? पुढे वल्लरी. भाऊजी, मला खरंच काळजी वाटून राहिली. आता कुठे आहे वल्लरी? का वहिनी, तुम्हाला का काळजी वाटते? तुमचा हा चांगुलपणा बघायला वल्लरी पण नाहीये इथे. म्हणून ही काळजी वाटण्याची नाटकं आहे ना, बंद करा आता. म्हण्या, मया, आओ मया, ऐका. मया, आओ. तोंड सांभाळून बोला म्हण्या. वहिनी येते तुझी. तुले तुझ्या बायकोला मुठीत ठेवता आलं नाही म्हणून माझ्या बायकोवर राग काढी राहिला का तू? हे बघ दादा, गप्प बसा तुम्ही दोघं पण. सतत एकमेकांच्या अंगावर धावून जाणं गरजेचं आहे का? आई, मग तू या मन्याला सांग. पुष्पा या घरासाठी दिवस रात्र राबते. तिला कोणी एक शब्द पण बोललेलं मी सहन करणार नाही. मया, गप्प बस. म्हणे, तो माझा गुणाचा ग नवरा. आज ना खऱ्या नवऱ्यासारखं वागलाय तुम्ही. तुमची तर ना मीठ मोरीने दृष्ट करायची वाटते. खरंच बाई. पण आता यापुढे ना असंच वागायचं, कळलं? बाई 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 बाई, बरं आलं बाई मला नुसतं. वल्लरी, वल्लरी, आलीस तू? ये ये ये. अगं मनोज भाऊजी केव्हाचेच आलेत. एवढा अंधार झालाय. मग विचारलं मी त्यांना कुठे राहिली म्हणून वल्लरी, तर काहीच नाही बोलले मला. वल्लरी, जेवलात का ग तुम्ही? अगं बोल ना काहीतरी. वल्लरी, 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 ऐक तर. हे बघा, मला असं वाटतं आता आपण बोलायला हवं या विषयावर. कॅफेमध्ये सुद्धा आपलं बोलणं अर्धवट राहिलंय. नेमकं काय झालंय? कॅफेमध्ये झालेल्या बोलण्यावरनं मला इतकं तर नक्कीच समजलंय की तुम्हाला मला मनापासून डिवोर्स नाही द्यायचा आहे. मग काय झालंय नेमकं? कोणाच्या सांगण्यावर न करताय? कोणाचा फोन आला होता तुम्हाला तेव्हा? एक मिनिट प्लीज थांबा. काय चाललंय तुमचं? का असं वागताय तुम्ही? बघा, या विषयी आता आपण बोलायला हवं. कोणाचा फोन आला होता? नेमकं काय घडलंय? का वागताय तुम्ही असं? ठीक आहे, नाही बोलायचंय का तुम्हाला? नका बोलू. याचं उत्तर हवं ना तुम्हाला? देते, चला. सासूबाई, वहिनी, महेंद्र दादा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. गेल्या काही दिवसांपासून आमच्यामध्ये या डिवोर्स नोटीसवरून वाद सुरू आहेत. आमच्यामध्ये डिवोर्स नोटीसवरून वाद होतील असं मला वाटलं नव्हतं. आता ह्यांनी मला डिवोर्स नोटीस दिली आहे ना, मग त्याचं उत्तर तर द्यायला हवं ना मी.
माझा निर्णय झालाय. पल्लवी, ऐक, बघ, घाई नको करू. वेळ घे आणि मग निर्णय घे बाई. वल्लरी, काय करी राहिली तू हे? आता या डिवोर्स नोटीसची जी अवस्था झाली आहे ना, ही अवस्था मी आपल्या नात्याची कधीच होऊ देणार नाहीये. याच जन्मात कर, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुम्हाला डिवोर्स देणार नाहीये. साथ निभावते का नवऱ्याविरुद्ध केस करून त्याला जेलमध्ये पाठवते काय माहिती? सासूबाई, याची काळजी तुम्ही नका करू, कारण मला माहिती आहे, माझी खात्री आहे, या केस नंतर आमचं नातं अजूनच घट्ट होणार आहे. पल्लवी, चुकतेस तू. मनोज भाऊजी जेलमध्ये गेल्यानंतर तुमच्यात आपोआपच दुरावा वाढेल ना. तुम्हालाही असंच वाटतंय? आपल्यामध्ये दुरावा येईल असं तुम्हालाही वाटतंय का? माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होईल असं वाटतंय? तर ऐका, नाही. माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. इनफॅक्ट तुम्हाला जर का शिक्षा झाली ना, तर त्यानंतर तुम्ही परत आल्यावर तेव्हा आपण आपला संसार नव्याने सुरू करायचा आहे. ही डिवोर्स नोटीस काय जगातली कुठलीच ताकद मला तुमच्यापासून लांब नाही करू शकत. वल्लरी, लांब कोणाला जायचंय, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की माझा नाईलाज झालाय. तुला होणारा त्रास कळतोय का मला? मला माफ कर वल्लू, माफ कर. हा, बोल हर्षित. हर्षित, काय रे तू? काय आज? अरे आज येणार आहेत? मी कसं करू सगळं? बरं बरं, ओके ओके, वेट. म्हणजे त्यांना त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत हे सगळं जाणून घ्यायचं आणि त्यांना बेसिक प्रेझेंटेशन दाखवायचं आहे ना. हा ठीक आहे, ते करते मी. हो ते करते. हा बेसिक, ओके, हा जमेल, तेवढं जमेल. हो ठीक आहे, थँक्यू.
चल मी आता कामाला लागते. टेक केअर. बाय. इव्हेंट मॅनेजमेंट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. अरे वा. स्वामी. हॅलो वल्लरी. ओ गॉड, यू डिड इट गर्ल, यू डिड इट. हो ना. थांबा मी आत्ता लगेच प्रेरणाताईंना ऍड करते. हा. वल्लरी, अगं सकाळी सकाळी सुखद धक्काच दिलास तू. खरंच वल्लरी. यु नो वॉट, आम्हाला ना माहित होतं तू तुझं नातं असं तुटू नाही देणार. हो ना त्याच्यातही. म्हणूनच हा निर्णय घेताना माझ्या डोक्यात दुसरा कुठलाच विचार नाही आला. मी माझ्या नात्याला असं ग्रहण लागू देणार नाहीये. खरंय वल्लरी, नात्यांच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत तू किती हळवी आणि समजूतदार आहेस हे माहित होतं आम्हाला. त्यामुळे तू कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची खात्री होतीच आम्हाला. हा फायनली. वल्लरी मला इतकं बरं वाटतंय तुझ्यासाठी आता. इतकं बरं वाटतंय. फायनली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. यु नो वॉट, बरं झालं तू ती केस मागे घेतलीस. खरंच बरं झालं. नाही नाही, एक मिनिट. तेजाताई, प्रेरणाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ती केस मागे नाही घेतली आहे. काय वल्लरी, अगं काय बोलतेस तू हे? ज्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतात असा दुवा का धरून ठेवायचा आहे तुला? वल्लरी, वल्लरी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला तुला कळतंय का तू काय करतेस ते? आणि मुळात ही केस लढून तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? तेजाताई, प्रेरणाताई, हे बघा, तुम्हा दोघींना चांगलंच माहिती आहे मी न्यायाच्या रस्त्यावरनं मागे फिरत नाही. मी माझी तत्व कधीच सोडत नाही. आणि प्लीज, आता मला तुमच्या दोघींची सगळ्यात जास्त गरज आहे. मिठूताई कुठे आहेत हे आपल्याला माहित नाहीये. श्वेताताई आपल्याला कॉन्टॅक्ट करत नाही. मला आता तुमच्या दोघींची खूप जास्त गरज आहे. निदान तुम्ही तरी मला समजून घ्या. हे बघा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही चुकीचं नाही करत आहे. हे बघ, तू ना न्यायासाठी लढतीयस हे माहिती आहे आम्हाला आणि आम्हाला कळतंय. पण या नादात ना स्वतःच्या संसाराचं मातेरे करतेस तू हे तुला कळत नाहीये वल्लरी. सोड ना प्रेरणा. हे बघ, आपण किती काही बोललो ना तरी तिला जे हवं ती तेच करणार आहे. तिला आपली गरज नाहीये. आणि तिला जर असंच वागायचं असेल ना तर आपल्याला सुद्धा तिची गरज नाहीये. तेजा, वल्लरी, प्लीज, मी जे काही सांगतेय ना ते एकदा शांतपणे ऐकून घे. कुठलाही संसार फुलवायला, तो छान टिकवायला, सावरायला ना खूप वर्ष मेहनत घ्यावी लागते. पण तो सावरलेला संसार फिसकटायला एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो. ए, ऐका ना, यू नो व्हॉट, मला ना आय एम डन विथ दिस टॉपिक. मला नाही बोलायचं या विषयावर परत, कारण पालत्या घड्यावर पाणी आहे काही झालं तरी. ठीक आहे, ओके, बाय. मीही जरा कामात आहे.
वल्लरी, मी नंतर करते तुला फोन.